नमस्कार मित्रांनो, मला सांगा, दोन संख्या एकमेकींपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असू शकतात का? उदाहरणार्थ 8 ही समसंख्या आहे आणि 9 ही विषम संख्या आहे आणि या दोन्ही खूप वेगवेगळ्या संख्या आहेत, पण तरीही त्या एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड असू शकतात. आता जर ते एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड असतील तर याचा अर्थ त्यांच्यामध्ये काहीतरी नक्कीच सामायिक म्हणजे कॉमन असणार. चला आपण बघूया की या दोघांमध्ये काय सामायिक आहे. तर जर आपण 8चे विभाजक म्हणजे फॅक्टर्स बघितले तर ते आहेत 1, 2, 4 आणि 8. आणि आता आपण 9चे विभाजक बघितले तर आपल्याला मिळतात 1, 3 आणि 9. मग या विभाजकांमध्ये कुठली गोष्ट सामायिक आहे? तर इथे 1 हा एकमेव सामायिक विभाजक म्हणजे कॉमन फॅक्टर आहे. चला तर असंच आपण आणखी एक जोडी बघूया, ती म्हणजे 6 आणि 11. तर 6चे विभाजक आहेत 1, 2, 3 आणि 6 आणि 11चे विभाजक आहेत 1 आणि 11. तर इथे सुद्धा 6 आणि 11 मध्ये 1 हा एकच सामायिक विभाजक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तर जेव्हा दोन संख्यांमध्ये फक्त 1 हा एकच सामायिक विभाजक असतो तेव्हा त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणजेच को प्राईम नंबर्स असं म्हणतो. तर त्या संख्या स्वतः मूळ म्हणजेच प्राईम आहेत की संयुक्त म्हणजे कंपोजिट आहेत याने काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ पहिल्या जोडीमध्ये 8 आणि 9 हे आपण बघितले तेव्हा दोन्ही संख्या संयुक्त संख्या आहेत आणि दुसऱ्या जोडीमध्ये 6 ही संख्या संयुक्त आहे पण 11 ही संख्या मूळ संख्या आहेत. म्हणूनच आपण घेतलेल्या संख्या मूळ आहेत की संयुक्त आहेत याला महत्त्व नाही. महत्त्वाचे आहे ते म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त 1 हा एकच सामायिक विभाजक असला पाहिजे. तर असे असेल तर त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या असं म्हणतो. तर या सहमूळ संख्यांचा एक खूप मनोरंजक असा विभाज्यता गुणधर्म आहे आणि हा नियम आपल्याला सांगतो की जर एखाद्या संख्येला दोन सहमूळ संख्यांनी पूर्ण भाग जात असेल म्हणजेच ती संख्या विभाज्य असेल तर त्या संख्यांना त्यांच्या गुणाकाराने सुद्धा पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ आपण 72 ही संख्या घेऊया. 72ला 4ने भागल्यास उत्तर 18 येतं म्हणजेच ती 4ने विभाज्य आहे आणि 72ला 9ने भागल्यास उत्तर 8 येतं. आणि मग या नियमानुसार आपल्याला समजलं की 72ला त्यांच्या गुणाकाराने देखील पूर्ण भाग गेला पाहिजे. म्हणजेच काय? तर 4 गुणिले 9चा गुणाकार होतो 36 आणि बघा 72ला 36ने सुद्धा पूर्ण भाग जातोय. 36 दुणे 72. छान, म्हणजे इथे आपल्याला हा नियम थोडासा समजलेला आहे. चला आपण असंच एक उदाहरण बघूया. तर आपण बघितलं की 4 आणि 9 या सहमूळ संख्या आहेत आणि आता 180 ही संख्या आपण घेऊया. तर तिला 4ने पूर्ण भाग जातो का? हो. आणि 9ने जातो का? तर जातो. मग तिला 4 गुणिले 9 म्हणजे 36ने सुद्धा पूर्ण भाग जाईल. आत्ता तुम्हाला समजलं असेल. तर असंच आपण अजून एक उदाहरण बघूया की 7 आणि 12 या संख्या बघूया. तर यासुद्धा संख्या सहमूळ संख्या आहेत कारण त्यांचा सामायिक विभाजक हा फक्त 1 आहे. आता 84 ही संख्या 7ने विभाज्य आहे आणि ती 12ने सुद्धा विभाज्य आहे. 84ला 84ने सुद्धा पूर्ण भाग जातो. तसेच आपण 420 या संख्येचं सुद्धा उदाहरण पाहू शकतो की 7ने 420ला भाग जातो आणि 12ने सुद्धा 420ला भाग जातो. मग आपल्याला हे तपासावे लागेल की 84ने 420ला भाग जातो का? येस आणि हो, हा नक्कीच भाग जातो आणि हाच आहे सहमूळ संख्यांचा विभाज्यता गुणधर्म. आता यापुढे आपण दुसऱ्या प्रकारच्या संख्यांबद्दल जाणून घेऊया ज्यांना जुळ्या मूळ संख्या म्हणतात म्हणजे ट्विन प्राईम नंबर्स. तर ज्या दोन मूळ संख्यांमध्ये फक्त 2चा फरक असतो त्यांना जुळ्या मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 3 आणि 5 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. तसेच 5 आणि 7 सुद्धा आहे, 11 आणि 13 आहे. या जोड्या आपल्याला बघायला मिळतील. तर या जोडीतील प्रत्येक संख्या ही मूळ संख्या आहे आणि त्यांच्यामध्ये नेहमी 2 पावलांचे अंतर असते म्हणजे 2चा फरक असतो. आता तुम्ही थोडा विचार करा की सर्व या जुळ्या मूळ संख्या या सहमूळ संख्या असतात का? बरोबर.
तर सर्व जुळ्या मूळ संख्या या सहमूळ संख्या असतात. कारण जर त्या जुळ्या मूळ संख्या असतील तर याचा अर्थ होतो की त्या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत आणि दोन मूळ संख्यांमधील नेहमीच एक हा सामायिक विभाजक असू शकतो आणि म्हणूनच त्याला सहमूळ संख्या असं सुद्धा म्हणतात. छान. म्हणजे इथे आपण आज शिकलो की सहमूळ संख्यांमध्ये फक्त एक हाच सामायिक विभाजक असतो आणि जुळ्या मूळ संख्या म्हणजे अशा मूळ संख्यांच्या जोड्या ज्याच्यात दोनचा फरक असतो. आणि आपण हे देखील बघितलं की दोन सहमूळ संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्येला त्यांच्या गुणाकाराने सुद्धा पूर्ण भाग जातो.